महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे राज्यभर एक धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद रत्नागिरी येथे येऊन धडकल्या। इतर राज्यांप्रमाणेच मानधन द्या, महागाई भत्ता मिळालाच पाहिजे, आजारपणाची रजा मिळाली पाहिजे आदी मागण्याबाबतचं एक निवेदन त्यांनी महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांना देऊन आपल्या मागण्यांबाबत सांगितलं। 1500 मानधन वाढ केलेली आहे, पण अजून त्या फाईलवर कॅबिनेट मध्ये निर्णय घेण्यात आलेला नाहीये। आम्ही काल आतुरतेने वाट बघत होतो 18 तारखेला की 18च्या कॅबिनेट मध्ये येईल, पण तसं झालेलं नाहीये। म्हणून आम्ही ठरवलं होतं की 18ला नाही झालं तर 20 आणि 21ला आम्ही राज्यभर मोर्चे काढू। तर त्या प्रकारे हा आमचा आजचा जो मोर्चा आहे तो राज्यातल्या म्हणजे मोर्चा म्हणूनच हा आपल्या जिल्हा परिषदेवर एक मोर्चाचा तो भाग आहे। आणि 25 फेब्रुवारीला भायखळ्यावरनं मुंबई भायखळा राणीची बाग ज्याला म्हणतो जिजामाता उद्यान तिथून आम्ही चालत पदयात्रा काढणार आहेत। हे आम्ही शासनाला नोटीस दिलेली आहे, मंत्रालयावर आम्ही जाणार। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन त्यांचे प्रश्न निकाली काढावेत अशी आमची त्यांना विनंती आहे। 25 वर्ष लढा देत महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविकांनी 8 जानेवारी 2014 या दिवशी मुंबई येथे मोर्चा काढला होता। याबाबत सांगताना कृती समितीच्या राज्य सेक्रेटरी माया परमेश्वर यांनी केटीव्हीला सांगितलं, आज इथे जिल्हा परिषद रत्नागिरीवर या ठिकाणी 2,500 महिलांचा हा मोर्चा आहे। हा आमच्या एकूण कार्यक्रमाचा भाग आहे कृती समितीचा। कृती समितीने ठरवलेला आहे की सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढायचे, त्याचाच भाग म्हणून हा जिल्हा परिषदेवर आजचा मोर्चा आहे। सरकारने आम्ही गेली महिनाभर संप केलेला, 6 जानेवारी पासून आंदोलन केलेलं आणि त्याच्यामध्ये आमची मेन मागणी होती की पेन्शनचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे आणि तो पेन्शनचा प्रश्न आमचा 5 फेब्रुवारी रोजी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन त्यांनी सोडवलेला आहे सरकारने। पण त्याचबरोबर आमची जी मागणी होती की वाढत्या महागाईमध्ये आम्हाला जगण्या इतकं वेतन दिलं पाहिजे, मानधन दिलं पाहिजे, हे जे आम्ही बोलत होतो त्याची फाईल अजून पुटअप झालेली नाहीये आणि ती कॅबिनेटमध्ये येईल म्हणून आम्ही कालपर्यंत वाट बघत होतो आणि त्यामुळे झालेलं नसल्यामुळे आज हा आमचा मोर्चा आम्ही इथे जिल्हा परिषदेवर आणि सर्व जिल्हा परिषदांवर काढलेला आहे। पुढे जाऊन आम्ही 25 फेब्रुवारीला भायखळा मुंबई राणीच्या बागेपासून जिजामाता उद्यानापासून आम्ही चालत मंत्रालयावर जाणार आहोत आणि सरकारला जाब विचारणार आहोत, असं आमचं पुढील आंदोलन आहे। या अंगणवाडी मोर्चा आंदोलनाला आम आदमी पार्टीचे सदस्य विलास कोळपे यांनी जाहीर पाठिंबा देत सांगितलं, मोठ्या प्रमाणात निघालेला आहे। त्यासाठी आमच्या आम आदमी पार्टीतर्फे आम्ही त्यांना संपूर्ण पाठिंबा देतो। त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत। सातत्यानं राज्यामधून वेगवेगळे पार्ट्या किंवा काँग्रेस म्हणते की आम्ही यांचे हे मान्य केले ते मान्य केले, परंतु त्यांच्यापर्यंत त्याच्यातलं काहीच येत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांना संपावर उतरायला लागले। या सगळ्या संपाला ती सेविकांच्या कुठल्याही मागण्या याच्यापुढे जेव्हा ते आंदोलन उतरतील त्या प्रत्येक वेळी आम आदमी पार्टीचा त्यांना पाठिंबा असेल। अत्यंत शांततेत जवळजवळ 2,500 अंगणवाडी सेविकांचा हा मोर्चा अगदी शांततेत पार पडला। भर उन्हात या सेविका जिल्हा परिषदेच्या सामराव सभागृहासमोर शांततेत बसून होत्या। याबाबतची काही क्षणचित्र। यावेळी समितीच्या सदस्य श्रीमती सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।